नमस्कार, नीलम रेसिपीमध्ये तुमचे हार्दिक स्वागत। आज आपण हॉटेलमध्ये मिळतो तसा सोयाबीन टिक्का बनवणार आहोत किंवा तुम्ही त्याला सोयाबीन चिलीसुद्धा म्हणू शकतात। त्यासाठी मी सुरुवातीला गॅसवर कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेले आहे। दुसऱ्या साईडला डिशमध्ये 2 ते 3 जणांना पुरेल एवढे सोयाबीन काढून घेतलेले आहे। पाणी चांगले कडकडीत गरम झाले की आपल्याला हे सोयाबीन त्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। सर्व सोयाबीन पाण्यामध्ये बुडेल एवढे पाणी आपल्याला घ्यायचे आहे। 4 ते 5 मिनिटांपर्यंत हे सोयाबीन आपल्याला पाण्यामध्येच उकळून घ्यायचे आहे। एखादा चमच्याच्या साहाय्याने हे सोयाबीन पाण्यामध्ये ढवळून घ्यायचे आहे। उकळत्या पाण्यामध्ये 4-5 मिनिटं हे सोयाबीन ठेवले की हे अगदी टम्म फुगून जाते। आता आपल्याला हळूवारपणे हे सोयाबीन चमच्याच्या साहाय्याने दुसऱ्या एका भांड्यात काढून घ्यायचे आहे। जर तुमच्याकडे वेळ भरपूर असेल तर तुम्ही हे सोयाबीन कडकडीत गरम पाणी करून त्याच्यामध्ये 10 ते 15 मिनिटं बाजूला झाकून ठेवले तरी हे सोयाबीन छान भिजून तयार होते। सोयाबीन गार झाले की अगदी घट्टसर दाबून आपल्याला जेवढे पाणी काढता येईल तेवढे पाणी काढून घ्यायचे आहे। पाणी काढलेल्या या सोयाबीनमध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे। मीठ टाकताना थोडेसे कमीच टाकायचे आहे कारण आपल्याला याच्यामध्ये सॉससुद्धा टाकायचे आहेत आणि सॉसमध्ये मीठ असते। आता आपल्या अंदाजानुसार 2 चमचा डार्क चिली सोया सॉस टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर सोयाबीन टिक्का थोडासा तिखट होण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर सोयाबीनमध्ये आपल्याला 2 चमचा तांदळाचे पीठसुद्धा टाकून घ्यायचे आहे। तांदूळाचे पीठ टाकल्यामुळे आपले सोयाबीन हे अगदी कुरकुरीत होण्यास मदत होते। त्यानंतर 2 मोठा चमचा कॉर्नफ्लॉवरसुद्धा टाकून घ्यायचे आहेत। कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचे पीठ हे आपल्याला कमी जास्त प्रमाणात लागू शकते। कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर आपल्याला 1 मोठा चमचा रवा टाकून चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। जर सोयाबीनमध्ये पाण्याचे टेक्स्चर वाटत असेल तर तुम्ही तांदळाचे पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर अजून 2-3 चमचा टाकू शकतात। आता गॅसवर कढई ठेवून तेल कडकडीत गरम करून घ्यायचे आहे आणि ह्या तेलामध्ये बुडेल एवढे सोयाबीन आपल्याला थोडे थोडे टाकून सोयाबीन टाकले की आपल्याला गॅसची फ्लेम ही लो करायची आहे। अगदी मंद आचेवर हे सोयाबीन आपल्याला तळून घ्यायचे आहेत। जर आपण मोठ्या आचेवर हे सोयाबीन तळले की ते आतपर्यंत तळले जात नाही आणि मऊ होतात आणि आपली सोयाबीन टिक्काची सर्व रेसिपीच बिघडते। त्याच्यामुळे सोयाबीन तळताना अगदी मंद आचेवर तळायचे आहेत। जेमतेम सोयाबीनची एक बॅच तळण्यासाठी आपल्याला मंद आचेवर 7 ते 8 मिनिटे लागतात आणि 7 ते 8 मिनिटांनंतर हे सोयाबीन अगदी कुरकुरीत असे तळून तयार होतात। त्यामुळे सोयाबीन चिली किंवा सोयाबीन टिक्का बनवण्यासाठी आपल्याला वेळ फक्त सोयाबीन तळण्यासाठीच लागत असतो। आता मी राहिलेले सोयाबीनसुद्धा अगदी पहिल्याप्रमाणेच मंद आचेवर सर्व सोयाबीन तळून घेणार आहे। सोयाबीन टिक्का हा खाण्यासाठी सर्वांनाच आवडतो। लहानच काय मोठेसुद्धा आवडीने खातात। हॉटेलमध्ये जाऊन एवढी महागडी डिश घेण्यापेक्षा तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने सोयाबीन टिक्का नक्कीच करून पहा आणि आवडल्यास मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला मात्र विसरू नका। सोयाबीन आपल्या शरीरातील हाडे मजबूत करण्याचे काम करते। त्याच्यामुळे आपल्या शरीरात कोणत्या ना कोणत्या प्रकारे सोयाबीनचा समावेश आठवड्यातून एकदा तरी केला पाहिजे। तुम्ही बघू शकतात आपले सोयाबीन हे तांबूस रंगाचे आणि कुरकुरीत असे तळून तयार झालेले आहेत। आता मी दुसऱ्या बाजूला काही भाज्या चिरून ठेवलेल्या आहेत। त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला 1 मोठा कांदा, कोबी, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, आलं लसूण पेस्ट आणि 1 मोठी शिमला मिरची जाडसर कापून घेतलेली आहे। दुसऱ्या बाजूला सॉससुद्धा मी काढून ठेवलेले आहेत। तुम्ही तिन्ही सॉस बघू शकतात, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस आणि डार्क चिली सोया सॉस। त्याचबरोबर टोमॅटो सॉससुद्धा आपल्याला लागणार आहे। आता मी गॅसवर कढई ठेवून 2 ते 3 पळ्या तेल टाकून घेतलेले आहे। तेल चांगले कडकडीत गरम झाले की 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा टाकून घ्यायच्या आहेत। मिरची तुम्ही तुमच्या अंदाजावरून टाकू शकतात कारण आपण सोयाबीनमध्ये चिली फ्लेक्स टाकून घेतलेला आहे। 2 मिनिटे मिरची परतून झाले की आपल्याला त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेले कांदेसुद्धा टाकून घ्यायचे आहेत। कांदे टाकल्यामुळे आपले हे सोयाबीन टिक्का खूपच छान आणि स्वादिष्ट तयार होते। कांदा आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असतो। त्यामुळे आपण कोणत्या ना कोणत्या प्रकारे कांद्याचा वापर हा आहारात नेहमी करत असतो।
कांदे आपल्याला खूप जास्त परतवायचे नाहीत. आता वरून बारीक करून घेतलेली आलं आणि लसूणची पेस्टसुद्धा आपण टाकून घेतलेली आहे. आलं आणि लसणाचा करपट वास जाईपर्यंत परतून झाले की वरून आपल्याला शिमला मिरचीचे कापसुद्धा टाकून घ्यायचे आहेत. शिमला मिरची टाकून आपल्याला 2 ते 3 मिनिटांपर्यंत अजून चांगले परतवून घ्यायचे आहेत. ह्या भाज्या आपल्याला खूप जास्त शिजवायच्या नाहीत. अगदी 60-70% तेलामध्ये शिजतील एवढेच आपल्याला हे परतवायचे आहेत. आता वरून कोबी टाकून पुन्हा आपल्याला 2 ते 3 मिनिटे अजून चांगले परतवून घ्यायचे आहेत. हिरवी मिरची, कांदे, आलं लसूण पेस्ट, शिमला मिरची आणि कोबी फोडणीमध्येच मंद आचेवर 4 ते 5 मिनिटांपर्यंत चांगले परतवून घ्यायचे आहे. आता आपल्या सर्व भाज्या ह्या चांगल्या प्रकारे परतून झालेल्या आहेत. भाज्यांना थोडासा तांबूस रंग आला की त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो केचप किंवा टोमॅटो सॉस टाकून घ्यायचा आहे. आपल्या आवडीनुसार 1 किंवा 2 चमचा टोमॅटो सॉसचा तुम्ही वापर करू शकतात. त्यानंतर 1 चमचा रेड चिली सॉस, आपल्या अंदाजानुसार 1 चमचा डार्क चिली सोया सॉस टाकून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर 1 चमचा ग्रीन चिली सोया सॉससुद्धा टाकायचा आहे. सॉसमध्ये ऑलरेडी मिठाचे प्रमाण असते, त्याच्यामुळे मीठ टाकताना आपल्याला मिठाचे प्रमाण हे थोडे कमीच वापरायचे आहे. दुसऱ्या बाजूला 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेऊन मी पातळ असे मिश्रण तयार केलेले आहे. सॉस टाकून 2 मिनिटे परतून झाले की आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचे आहे. आपल्याला ही अगदी घट्टसर अशी ग्रेव्ही बनवायची आहे. मंद आचेवर ही ग्रेव्ही 2 मिनिटे उकळू द्यायची आहे आणि त्यानंतर आपले कुरकुरीत असे सोयाबीन टाकून मिक्स करायचे आहेत. मिक्स करताना सर्व सोयाबीनला ग्रेव्ही ही चांगल्या प्रकारे लागेल अशा पद्धतीने 2 ते 3 मिनिटे चांगले मंद आचेवर परतून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता सोयाबीन चिलीसारखी आपली सोयाबीन टिक्कासुद्धा अगदी कुरकुरीत असा तयार झालेला आहे. खूपच स्वादिष्ट, चविष्ट आणि अप्रतिम असे सोयाबीन टिक्का आपले तयार झालेले आहे. अगदी 1-2 मिनिटे आपण झाकण ठेवून सोयाबीन टिक्काला वाफ देऊन घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही आपले सोयाबीन टिक्का बघू शकतात अगदी खाण्यासाठी तयार झालेले आहे. आता मी ते एका डिशमध्ये सर्व करून घेणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघितल्यामुळे तुमचे सर्वांचे मनापासून आभार. त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.